हिनं मला फोटो टाकतात माझीच. आणि यांनी मला रिप्लाय काय द्यावं त्याच्यावर, पेपर देऊ किंवा नाही देऊ, मी काही काम करो किंवा नाही करो, मुळात प्रश्न हा आहे की त्याला सांभाळणारं कोण नाही. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आता काहीतरी नवीन करायला, म्हणजे वरदचे तुम्हाला आता मला माझं लहान बालपण आठवलं म्हणून वरदसाठी मी ती गोष्ट आणलेली, ती तुम्हाला दाखवतो मी आता डायरेक्ट. तर हे वरद तुझ्या हातात काय आहे? कोणी कोणी असे बॉल लहानपणी पाण्यात टाकलेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, म्हणते काय पण झालं नाही. अरे ते बॉल एवढा होतो सुरती. हां, म्हणते काय त्याला, त्याला 7 कलर काय आहे मला काही दिसत नाही कॅमेरामध्ये. काय बरं. आणि हे बघा मम्मीची इकडे चालू आहे चैन धुणं. क्रिस्टल बॉल. हां, क्रिस्टल 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 बॉल. आणि मम्मी इकडे बघा चैन धुवा लागली. कुठं जायचं, लग्नाला जायचं का उद्या तुला? हां, मग देतोय मग तू चेन युसनी चांदीचे. चांदीची नाही, तू लग्नाला जायचं ते सांग उद्या. हा व्हायचं सोन्याची एक मग चांदीचे सोने चेन पाहिले कधी. परत आई काय करायली? हे चालली काय ते चैन धुई, चैन धुईली. घालून बघत होता चेन. हो, तू का पोगी आहे का? तू येता तू ये का पाठी. तर आता याच्यात वरत पाणी घेईन, वाजू नको का याच्यात. आता वरत पाणी घेईन, परत पाणी घ्यायचं नळाचं. ते बघा आम्ही नळ पण खाली लावला, पहिले इकडं होता, वरती तोडला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या हाईट पूर्ण असा लावला. भरून नको घेऊ, हा अर्धा घ्या. बस 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 बस, बंद कर. तिकडं नाही यार, तिकडं नाही. हा तिकडं बंद कर. हा आणि इकडं हे बघा थोडंसं पाणी आपण सांडून घेऊ. गरम आहे का पाणी? कमी घेऊ, थोडं उन्हामुळे गरम लागेल पाणी. पाणी कोमडतं. चला श्रुती, टाक तुझ्या हाताने. कुठे ती पण. तरी बघा वरची मम्मी आता वरला तर सांगणार आहे. त्याला सांग पहिले काय होतं श्रुती. तर मागं बसतो. पण हे काढायचं आणि लगेच, म्हणजे टाकायचं आणि लगेच नाही काढायचं बरं का त्याला. उद्या काढायचे, हा त्यात टाकल्यानंतर उद्या उद्या बी नाही होत ते. होते 2-3 होते दिवस लागते त्याला. होते. उद्या आपण काय करू, वर त्याच्यातून काढू ते बॉल. आता नाही काढायचे आहे, त्याच्या हातात टाक श्रुती. 1-2 ते टाका त्याच्या हातात. सांडू नको खाली. तर मस्तपैकी आता काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी वरच काय. मी 2 दिवस झाले ते आणलेले, पण ते काय हेच नाही लागलं, मोडतच नाही लागलं. म्हणजे चला व्हिडिओ घेऊन एकच हात करणं वर. टाक. ह्याच्यात टाका. ए टिन 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 टिन. किती बारीक आहे ते. पहिले एवढे बारीक नव्हते. पहिले नव्हते एवढे वाईट. वरच टाकते एक तुझ्या हातातला, ते बी टाकून दे. मला वाटत तुझ्या बॉटलची टाकल्या वरत पलटा खाली. हा? मला वाटत नाही फुगल. फुकते तू टाकून दे सगळे. आता वरतचा उद्या काहीतरी एक नवीन प्रयोग. अजून एक कुठे टाकते का? हे कमी झाले असं वाटतं मला. बघू दे मला. कमी वाटेल. अजून मी 4 पुढे आणलेले याच्या वरसाठी. दिसायले वरत तुला? दिसायले. हे बघा वरत तुला कुठं लागलं? वरत तू पडला होता, दाखव बरं इकडे. असं कुठं लागलं पोहोच? तेव्हा काल वाटतं पडला तू. अजून तोंडाला बघू दे कुठं लागलं. तेवढं इथं नाकाला लागलं, त्याच्या इथं पण लागलं, इथं पण लागलं. तोंड खराब करून घ्यायला लागला वरत. हळूहळू तोंड नाही, सगळंच खराब करून घेऊन राहिला. टाकशी किती? 1 पुढ्या 2 पुढे टाकलेले बघा. आता कोणी कोणी केलेले असं लहानपणी कमेंटमध्ये नक्की सांगा. पाण्यात टाकणं, ती पाण्यात बुडून त्याला निघले. बघू आता किती मोठे दिसायले का? हा थोडी थोडी दिसायली मला मोठे. ते लहानपणी असं थोडं कधी मोठे होते कधी मोठे होते. हे बघा वरच मोठे दिसायले. बघ बरं. हो रे श्रुती, झाले थोडे मोठे. खरंच का? हो ना, खरंच नाही. वरच आपण काय करू आता, जेवण घेऊन करू थोड्या वेळाने, परत एकदा पाहू त्याला. आणि श्रुतीनं आज स्पेशल भाजी केली माझ्यासाठी, वांग्याची, जी मला आवडत नाही, पण तिची तर्रीन ते पाहून तुम्हाला दाखवतो मी. छान वाटेल. वर त्याला ठेवून देऊ मी आता. त्याला वरती ठेवून देऊ आपण. कुठे ठेवता याला? आपण घरातच ठेवूया आपण. चला नाही, झाकण नाही लावायचं त्याला. कुठे ठेवते त्याला? हा सध्याचं मग जागा करते. नंतर जागा करून ठेवून देईल. नंतर
दाखव श्रुती. हे बा यांना मी नाही का फोटो टाकला होता भाजीचा. हे बघा, हिनं मला WhatsApp ला फोटो टाकतात टाकला होता भाजीचा. मी. आणि यांनी मला रिप्लाय काय द्यावं त्याच्यावर की मी चाललो बाहेर जेवायला. मजा केली होती ग तुझ्यासोबत. सरक बाजूला. तर हे बघा, ही आहे भाजी. असं 4 वाटतं चिकन आहे. दिवसापासून चालले ते बाहेर जेवायला. चिकन आहे पण नाही. ही आहे भाजी. मस्त मस्त याला तोंडावर पाणी सुटायला. बघू आता टेस्ट. आणि 4 दिवस झाले, 4 दिवस जास्त म्हणू शकता की तुम्ही बाहेर चालले जेवायला. दुपारी बी जेवायने, दुपारच्या बी 2 पोळ्या पडेल. तू म्हणली पोळ्या केल्या नाही, तू स्वयंपाक केला नाही म्हणून मी गेलो तो होतो. मुद्दामून ठेवल्या मी. मला माहित होतं ज्या दिवशी तसं म्हटलं ना, नाही केलं ना, तुम्ही त्या दिवशी मुद्दामून तुम्ही खायला मागता मला. बरं. त्याच्यामुळे मग मी इकडे ठरवलं. बरंच वाज चालू आहे काम. मम्मी ते तोडून टाका. मम्मी ते तोडून टाका. काय बोटीच्या दिवशी त्याच्यात मम्मी. बाबा हे. मम्मी त्यांनी दाबलं जरा तर तुटून जाईल ते बरं. ए सर, लवकरच काय तुम्ही डाबाच कधी आई आता ही? सपोर्ट दाखवला तर मम्मीला श्रुतीला पण चांदीची शैना करू. दाब बरं हे. चांगला सपोर्ट कधी दाखवला तर. कोणतं दाब? काय नाही, माझ्या तर नशिबातच नाही ते चांदी सोनं. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. भरपूर जण आहे की त्यांना सबस्क्राईब केलेलं नाही आहे. आणि बघा वरत कसं बघतोय स्क्रीनमध्ये. काय रे. तर चला मी जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. काय श्रुती. पड पाण्या पड पाण्या पड पाणी पाणी. तर हे बघा इकडे चालू बघा तेवढ्या उन्हामध्ये इथं धुणं. काय बरं तू तेच पाय लोकांचे ब्लॉग बघतोय लहान लेकरांची. तर कशी सावली केली धुती बाई आता धुणं. मग काय दुसरा टाइम नाही भेटला का? जेवण झालं का. नाही आलं. कधी जेवणार. झाल्यावर. मला हेच कळणार नाही श्रुती आज कोणता दिवस. कोणता दिवस? योगा दिवस आहे का फादर्स डे आहे का मदर्स डे. कोणी भरपूर जणांची मी स्टोरी बघितली मदर्स डेची, कोणाची फादर्स डेची. फादर्स डे बघितलं पाहिजे. योगा डे नाही. योगा डे म्हणते आज 21 जून. आजचा दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. 12 वाजता सावली बरोबर गायब होऊन जाते. मी बघितली, तू बघितलीच नाही वाटतं. माझं नाही थकत राहील. एवढं कोण घाम यायला का वल्ल व्हायला लागली. घाम यायला लागला घाम. लवकर करून घ्या उन्हातानाचे कामं. लवकर उठत असत सकाळी. थांब का? स्वतःच सरुद्यान पहिलं सगळंच हातात द्यायला लागा लागलं मला. हे दे ते दे, नाश्ता वेगळा करून दे, जेवायला वेगळं करून दे, जेवण नाही केलं. त्याला वेगळं करून दे. त्याला काय करून दिलं आज. परत काय केलं मम्माने तुला खायसाठी आज. ते बरं मम्माने काय केलं खायला तुला. शिला. शिरा केलता. हं. खाल्ला का मग तू. हं. काऊन आता मला काही नाही आता. आता आल्यावर कशी आता मी कधी येणार पप्पा? येईन थोडा वेळ. हे बघायचं परत केवढं झालं आता आपण. तरी आम्ही काल रात्री टाकले ते बघा याच्यात बॉल. बघू आपण केवढे झाले आता. हे बरंच मोठे झाले रे. लय मोठे झाले. काम बाबा आहे बघा केवढे झाले बघा. ते रात्री झालं होतं. मी जेवणानंतर घेतलंच नाही. रात्री खाल्लेलं ते. ही हायेस्ट साईज वाटतेच मला असं वाटतं. बरं थांब ना फोडशी ना तू एवढं जोर दे नको करू. हो तुझ्या हातात हात नाही ना ग हातात नाही त्याचं. काय अरे एवढं जोरात नसतं हात टाकत ना तुटत नाही ते बावळे. राहू दे सरक राहू दे. तरी बघा अशी काय बॉल आता आम्ही टाकलेली बनवायला. आता बघू कधी होती कधी नाही. अजून मोठी 2 पुढे टाकल्या तर भरपूर झाली 2 पुढ्याची. है ना बरं. व्हाईट कलरचे दिसत पण नाही बाबा. मी बाहेर काढून दाखवतो तुम्हाला व्हाईट कलरचे. इथे दिसत पण नाही बाबा. गायब झालं ते व्हाईट कलरची दिसत पण नाही. औषधी
तुला म्हणत होतो, कधी होईन आपले 10 की काय 10 की माहिती तुम्ही व्हिडिओ सबस्क्रायबर? घेतले तर होते, नाही तर नाही होणार. काऊन नाही होणार? व्हायलाच पाहिजे. आता मी डेली व्हिडिओ घेणार आहे. काय नाही तुम्ही नेहमी म्हणता तसं आणि घेत नाही. नाही काय नाही घेणार आहे. नाही घेत. मी आता टाइम काढायला लागलो ना. कारण काय बरं खूप वेळा सांगून झालं ते तुम्ही पण ऐकलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की आम्ही असं म्हटलेलं आहे की आता इथून पुढे आम्ही रोज व्हिडिओ टाकणार, रोज व्हिडिओ घेणार, पण ते घेते तसं व्हिडिओ. होत नाही. तू कोण नाही घेत मग व्हिडिओ? ते तसं होत नाही. जाऊ दे, तू सोड डोकं लावूनच खा. तू घेतच नाही आणि काय करणार? मी घेत नाही म्हणजे मग मला 100 कामं राहते आणि मेन म्हणजे माझं घेतलेलं मी घेतलेला व्हिडिओ ते तुम्हाला पटत नाही ना. तुम्ही काही ना काही खोड काढता त्याच्यामुळे मी घेतलं. बर. तर परत एक विषय असा आहे की आता वटपौर्णिमा आलेली आहे आणि जालन्यातून जे कोणी आपले व्हिडिओ बघत असेल त्यांना जर सिनेमॅटिक शूट करायचं असेल तर मला संपर्क साधा. आपली प्राईज यावेळेस मी आता ऑफर ठेवलेली आहे 800 रुपयामध्ये पर व्हिडिओ सिनेमॅटिक शूट. आणि मी श्रुतीचं काय करणार नाही कारण की मला टाईम राहत नाही. तिला माहिती तेव्हा कशी वाटते. पण मग असं तर म्हणू शकते ना की सुरुवात माझ्या बायकोच्या व्हिडिओपासून करेल म्हणून. सुरुवात मी लोकांच्या व्हिडिओपासून करेन आणि शेवट मी नाही का लोकांच्या व्हिडिओवरच करेन. घ्या तुम्ही तुमचा व्हिडिओ घ्या, मला नको देऊ. कहून काय हा? गरज आहे मग माझी? काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? गरज काय म्हणजे माझी? अरे नाही भेटत वेळ श्रुती. बाहेरचं शूट आल्यानंतर तेच सोडून ना द्यायचं मग. काय? मग गरज काय आहे? जाऊ दे. हा बाहेरचं घेत बसा. आणि परत एक विषय असा आहे की श्रुतीचा पेपर होता 14 तारखेला, तो कॅन्सल झालेला आहे. त्याच्यावर पण व्हिडिओ घ्यायचा तर आपण राहून गेला. श्रुती कोणता पेपर देऊ लागली श्रुती तू? ते ॲग्रिकल्चरच्या जागा निघलेल्या आहे. कृषी पत्रकारितेचं. कृषी मित्र म्हणून जागा निघलेला आहे. तर त्याचा पेपर होता. काही लोक म्हणते ते फेक आहे. आता कसं आहे काय ते आम्हाला माहिती नाही. आम्ही फीस भरली, सगळं झालं. 300 रुपये फॉर्म भरला, सगळं झालं. 14 तारखेला पेपर होता. 28 तारखेला महिन्यात 28 तारखेचं काय करायचं काय कुठं काहीच माहिती नाही. आणि त्या वेबसाईटवर पण काही असं हे येत नाही, अपडेट येत नाही. बघू आता काय होतं काय नाही ते पेपर. नाही का मला असं झालेलं आहे ना, पेपर देऊ किंवा नाही देऊ, मी काही काम करो किंवा नाही करो, मुळात प्रश्न हा आहे की त्याला सांभाळणारं कोण नाही आहे. याची जबाबदारी तुम्ही काही घेऊन नाही राहिली किंवा घरातले इतर कोणी घेऊन नाही राहिले. तू पहिले म्हणजे जॉब तुम्ही नाही का मला नाही का असं सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर करता, तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तू तसं कर असं सांगता. आणि जेव्हा ती करायची वेळ येते का तेव्हा मला जाऊ देत नाही. आता हे पहिले- 3-4 वेळा झालेलं आहे. 3-4 वेळा. तू पहिले जॉब तर लाग. आता हे जॉब लागल्यानंतर बघ ना ते सांभाळायची व्यवस्था बी करतो ना. 3-4 वेळा झालेले आहे. 3-4 वेळा. आता तसं त्याच्यामुळं मला नाही का असा इंटरेस्ट नाही यायला लागला की बाबा यार आपण एवढी मेहनत करावं, एवढं हे करावं ते करावं. आणि मेन जेव्हा टाइम येतो तेव्हा ते हे होऊन जातं ना, मग काय फायद्याचं ते. नाही. आता तसं पण त्याला शाळेत टाकायचंच आहे ना थोड्या दिवसांनी. आता पण मी अभ्यास करायले ती जी 14 तारीख होती ती गेली 28ला. गेलं परत मुळे गेला. मग आपण काय मग काय? करणार? आपण काय करणार? आपल्या थोडी हातात ते पेपर्स. आपल्या हातात आहे का? आता जर का माझा तो जॉब असता ना, ते विचार करा आता कुठं असतो आपण. तर कुठं नाही, पुण्यामध्ये असतो त्या पुण्यात नसतो वनात आपण, केलं. इथंच असतो. पण तेव्हा परिस्थिती बदललेली असते. म्हणजे काय तू भांड्याला अशी बाहेर बोलत लावली नव्हते. असती? भांड्याला बाहेर लावली असती काय कधी? मग धुण्याला भांड्याला सगळं बाई लावली असती. पैसे कमवायचे आणि त्यांना द्यायचे का? मग मला टाइम तू भेटला पाहिजे ना. हा सुट्ट्याच्या टायमाला आता सुट्ट्या होत्या ना, मग सुट्ट्याच्या टायमाला मी केलं असतं ना. पैसे कमवून त्यांना द्यायचे बाया. सगळे थोडे द्यायचे होते, अर्धे दिले असते. अर्धे कमवण्यासाठी जाते मग फक्त. काय अर्थ यायला लागलं ते पैसे कमवून? अर्थाचं नाही पण तू विचार करा ना, तिथे किती 4-5 महिने ड्युटी केली असती, 4-5 महिने घरी बसले असते, किती छान आणि आरामात बसून काम होतं ते. काय अजून भरपूर काम आणि ते पडले. अजून हे बी सांगितलं तुम्हाला, मोदींनी 30,000 रुपये देत सांगितलं आम्हाला महिना. ह्याच कामाचे हे कामाला हे काम करून घेईन, ते काम करून घे असं करता तुम्ही. अरे मोदी काही बोलतो 30,000 महिना तुम्हाला लाडके बहिणीचे येते, तेच लई मोठी गोष्ट आहे. 30,000 महिना. मग त्याला म्हणा फॉर्म घेऊन काढा एखादा, योजना करायला पाहिजे. पहिले 9 गॅस भेटत होते माहिती आहे तुला?
कोणती योजना होती आता 4च भेटायला लागले. 5 गॅस कमी कमी करून टाकले त्यांनी. कसं मग? त्यांच्या हिशोबाने चालते ते, आपल्या हिशोबाने थोडी चालते. सरकार आहे. ते बाकीचं काही असू दे, पण त्यांनी सांगितलं ना की आता आमच्या कामाला असं हे दिलं ना, त्यांनी नाव दिलं ना. कंपनीमध्ये त्याची पोझिशन असते, नाव असतं, सन्मान असतो. त्याचा ड्युटीचा सकाळी टाइम टू टाइम असतो सगळ्या गोष्टीचा. आपला एक टाइम काही कधी 12ला नाश्ता आहे, कधी सकाळी 7 वाजता नाश्ता आहे. आता बोल, त्याला उठावं लागतं सकाळी. तुला उठावं लागतं, मला नाही. तुम्ही 9 वाजता उठाल. ते 12 वाजता थोडी धुणं धुत असतं. 12 वाजता म्हणजे कधी दोन एक काम कर ना, मग तुला पैसेच पाहिजे, तुला कशी जाऊन काम कर. आणि कधी बाय आपलीच कामाला लाव, तेच राहिला, पैसे येईन तुला. तेच राहिला. मग नाही तर काय. काय बरं. हा तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोदीला सगळ्यांनी कमेंट करून सांगा की असे काही लोक बायांच्या डॉक्युमेंटमध्ये अफवा टाकू नका की 30,000 पाहिजे 25,000 पाहिजे. कारण याच्यामुळे लय त्रास होतो, खूप त्रास होतो घरातल्यांना. कायचा त्रास होतो मग? डोंबल्याचा. लगे म्हटलं इकडून म्हटलं लगे इकडे पैसे टेकले, असं थोडे करतो लगेच. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. याचे कामं तर चालूच राहणार आहे. आणि ज्यांना कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना करून द्या, कारण की आता आपले खूप सारे इंटरेस्टेड व्हिडिओ येणार आहे आणि लवकर तुम्हाला खुशखबरी पण भेटणार आहे. बाय बाय.